गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः. अहो सद्गुरूची या कृपा दृष्टी ओवी सगळ्यांना माहीत आहे. पूर्ण मी बोलत नाही, फक्त जेवढ्या 10 मिनिटामध्ये महाराजांनी तर 8 मिनिटं सांगितली, तर 8 मिनिटामध्ये फक्त एवढंच बोलायचं आपल्याला की सद्गुरूची कृपा दृष्टी. कारण आजचा दिवस हा माझ्या तरी भाग्यातला, तुमच्या सगळ्यांच्या आहेत, पण माझ्या भाग्यातला गुरुकृपा दृष्टी झाली म्हणून आज या व्यासपीठावर वयाच्या 55व्या वर्षी येऊन बसलो. ती सुद्धा कशामुळे? गुरूंच्या कृपादृष्टीमुळे. कारण जे मंगळसूत्र घालावं लागतं ते मंगळसूत्र घालायला मला 54 वर्ष गेली आणि 55व्या वर्षी महाराजांनी मंगळसूत्र घातलं आणि त्यानंतर मी आज या व्यासपीठावर बसलो. ही सुद्धा गुरूंची कृपा. त्यामुळे मी पुढे गुरुकृपेबद्दल काय बोलावं त्यापेक्षा इथेच मला गुरुकृपा, गुरूंची दृष्टी काय असते ती इथे अनुभवायला मिळाली. कारण आज हे जे क्षेत्र आहे ते सुद्धा गुरूंचं क्षेत्र आहे. कारण याच क्षेत्रामध्ये माऊलींना म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना अनुग्रह पहिल्यांदा दिला. गुरूंनी जो अनुग्रह दिला ती जागा म्हणजे ही, आणि ही जागा त्यामुळे गुरूंच्या दृष्टीने ही जागा खूप महत्त्वाची आहे. कारण सद्गुरूची कृपादृष्टी, कृपा म्हटल्यानंतर कृपा अनेक प्रकारच्या असतात. संसारातल्या कृपा वेगळ्या आणि परमार्थातल्या कृपा वेगळ्या. संसारातल्या कृपा म्हणजे कशा असतात? फक्त 2 मिनिटात सांगतो की आपण मुंबईत राहतो, रस्त्यावर जर कोणी झाड आपले भाजीचे दुकानं लावले असतील, कोणती अनाधिकृत टपरी लावली असते, तर आपण काय म्हणतो? ही कृपा कोणाची? मुर्शिपाटीची. एखाद्या अयोध्या दारूधंदा असेल, मटका असेल, तर आपण काय म्हणतो? ही कुणाची कृपा? पोलिसांची. एखाद्याने अनाधिकृत बिल्डिंग बांधत असतील तर ती कृपा कोणाची असते? राजकारण्यांची. आणि मोठमोठे कपडे करून त्यांच्या मागे ईडी लावले असेल आणि ती कृपा दृष्टी कोणाची असते ती सगळ्यांना माहीतच आहे. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये 4 प्रकारच्या कृपा सांगितले. त्यामध्ये पहिली कृपा अंतःकरण कृपा. ही अंतःकरण कृपा म्हणजे काय? की आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थाची ओढ लागावी. हे पहिलं अंतःकरण आपलं त्या परमार्थाकडे वळलं पाहिजे. ती तयारी होईल तेव्हा आपण पुढे जातो. त्यानंतर दुसरी कृपा ईश कृपा म्हणजे ईश्वर कृपा. हे जे आपण अंतःकरणाने जे ठरवलेलं आहे की मी आता परमार्थाकडे जाणार, त्याला त्या मार्गाकडे घेऊन जाणं, त्या सागराच्या किनाऱ्यामध्ये घेऊन जाणं, ही ईश्वर कृपा. आणि त्यानंतर तिसरी शास्त्र कृपा म्हणजे ग्रंथ पुराण जे आहेत त्यांची कृपा असावी लागते. की आपण जेव्हा हे 2 अंतःकरण ईशकृपा झाली, ते ज्या मार्गाने चाललो आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला शास्त्राची म्हणजे ग्रंथाची लागते. आणि चौथं म्हणजे गुरुकृपा. ही गुरुकृपा हे ज्याच्या हे चार कृपा आपल्याला सांगितले आहेत. ही गुरुकृपा कशासाठी? की 3 जे सांगितले त्या कृपा आपल्याला एक प्रमाण देऊन युक्ती रूपाने आपल्यामध्ये समन्वय साधून ती साधकाला समजावून सांगणे ही गुरुकृपा. अशा 4 कृपा या परमार्थामध्ये सांगितले. आणि दुसरं म्हणजे की निश्चित गुरुकृपा होऊन चालत नाही. सद्गुरू कृपा होण्यासाठी आता गुरु म्हटल्यानंतर गुरुसुद्धा 4 प्रकारचे: गुरु, श्रीगुरु, सद्गुरू आणि जगद्गुरू. पण आपण परमार्थामध्ये कोण असतात? ते असतात सद्गुरू. आणि हे सद्गुरू ठीक आहे, आपण म्हणतो की आम्ही रोज कीर्तनाला जातो, याला जातो, त्याला जातो, प्रवचनाला जातो, पण माझ्यावर कृपा झाली की नाही? कृपा होईल कशी? मी जर गुरुच केला नसेल तर कृपा होईल कशी? त्यासाठी पहिल्यांदा गुरु करावा लागेल. गुरु केल्यानंतरच आपल्याला गुरूंची कृपादृष्टी जी आहे ती आपल्या शरीरावर पडल्यानंतर, आपल्या अंतःकरणामध्ये गेल्यानंतर आपलं अंतःकरण शुद्ध असावं लागतं. शुद्ध अंतःकरण असेल तरच गुरुची प्राप्ती आपल्याला होईल, गुरूंची कृपादृष्टी प्राप्ती होईल. दुसरं, जसं आपण महिला मंडळ की आपण विस्तो पेटवतो सकाळी गावाकडे चुलीमध्ये, मुंबईला नाही सांगत, गावाकडचं एक निखारा असतो आणि त्या निखारा जर सकाळी पेटवला असतो संध्याकाळपर्यंत निखारा त्यामध्ये विस्तवलेलं असतं, पण त्यावर राख जमा झालेली असते. ज्यावेळी आपण फुंकर मारतो
त्यावेळेस राग बाजूला झाल्यानंतर फक्त आपल्याला काय दिसतं की निखार आहे म्हणजे विस्तव दिसतं. त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये असलेली मळवट, असलेले अनेक विचार, जे 6 शत्रू आहेत त्यांचा असलेला आपल्यावर प्रभाव, हा प्रभाव दूर करायचा असेल तर सद्गुरूंच्या फुंकाराची कृपा असते आणि ती कृपा झाली तरच आपण आपल्या या परमार्थामध्ये पुढे जाऊ शकतो. आणि जर आपलं जोपर्यंत मनशुद्धी नाही, अंतःकरण शुद्ध नाही, तो मग सद्गुरू कितीही करा. मगाशी सांगितलं आपल्याला कोणी एका आपल्या याच्यामध्ये की दत्तगुरूंनी 24 गुरु केले, पण नुसते गुरु करून उपयोग आहे. आपलं अंतःकरण जर साफ नसेल, बाह्य रूप परमार्थ करण्यापेक्षा अंतरूप परमार्थ आहे याला जास्त महत्त्व आहे. आणि अंतःकरण शुद्ध केलं तरच आपल्याला सद्गुरूंची दृष्टी आपल्या त्या आत्म्यापर्यंत पोहोचू शकते आणि त्यानंतर आपला ब्रह्म आणि मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. हे आजच्या या प्रवचन फक्त महाराज सांगितले 8 मिनिट थांबतो. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाळ